नमस्कार. आज आपण बनवून घेणार आहोत भेंडीची भाजी. तर भेंडीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. लहान मुलांना त्याच प्रकारे मोठ्यांना फार आवडते. लग्न समारंभामध्ये देखील ही भेंडीची भाजी बनवली जाते. तर आज आपण अशीच भेंडीची भाजी खूप वेगळ्या पद्धतीने बनवून घेणार आहोत. काहीच मिनिटांमध्ये झटपट ही चटपटीत भेंडीची भाजी तुम्ही देखील बनवू शकता. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. भेंडी स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून चाळणीमध्ये अशा प्रकारे निथळत ठेवून द्यायचे, म्हणजे यातील पाणी सगळं निघून जातं. वेळ असेल तर तुम्ही ही भेंडी पुन्हा एकदा पुसून देखील घेऊ शकता. तर आता अशा प्रकारे भेंडीचे आपल्याला 2 ते 4 भाग करून घ्यायचे आहेत. याचं मागचा आणि पुढचा भाग कट करून टाकायचा आहे आणि आपल्या आवडीनुसार अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे. तर मी अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत. तर सर्व भेंडी आपल्याला अशीच मी चिरून घेणार आहे. ते एका ताटामध्ये आपण भेंडी सर्व चिरून घेऊया. तर पटापट आता ही भेंडी मी चिरून घेते. वेगवेगळ्या ठिकाणी ही भेंडीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. आज देखील आपण ही भेंडीची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे या भेंडीचे मी तुकडे करून घेणार आहे. सर्व भेंडी चिरून तयार झालेली आहे. यामध्ये आपण एक लहान आकाराचा कांदा उभा अशा प्रकारे चिरून घालणार आहोत. आज आपण ही भेंडीची भाजी बनवत असताना फोडणीमध्ये कांदा न घालता भेंडीमध्येच डायरेक्ट आपण हा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. तर कांदा हा चिरल्यानंतर अशा प्रकारे याचे पाकळ्या मोकळ्या करणं गरजेचं आहे, म्हणजे छान सुटसुटीत असा हा कांदा या भाजीमध्ये दिसेल आणि चवीला देखील कच्चा कांदा घातल्यामुळे खूप छान अशी भेंडीची भाजी तयार होते. तर आता बऱ्यापैकी हा कांदा मी एक उभा चिरून घेतला होता आणि सर्व पाकळ्या त्याच्या अशा प्रकारे मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. एक मोठ्या आकाराचा चमचा भरून आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. तर आता हे बेसन पीठ आपल्याला एकच चमचा घालायचं आहे, जास्त घालायचं नाही. तर एक चमचाभर बेसन पीठ घालून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत. यामध्ये थोडीशी धना जिरा पावडर घालून घेतलेली आहे आणि सोबतच थोडीशी आपण हळद देखील घालून घेणार आहोत. सोबतच पाव चमचा आपण यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत आणि आता हे सर्व मसाले आणि पीठ कांदा आपण या भेंडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी लाल तिखट वापरलेलं आहे आणि फोडणीमध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत. तर आपल्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरचीमध्ये देखील ही भाजी आपण बनवून घेऊ शकता. पण मला या भेंडीच्या भाजीमध्ये हिरवी मिरची छान वाटते, म्हणून आपण फोडणीमध्ये हिरवी मिरचीचा वापर देखील करणार आहोत. तर आता व्यवस्थित हा मसाला या भेंडीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे. जर तुम्हाला भेंडी फ्राय बनवायची असेल तर अशाच प्रकारे तुम्ही ही भेंडी व्यवस्थित तिखट मीठ मसाले लावून बेसन पिठामध्ये अशा प्रकारे मिक्स करू शकता आणि कांद्याच्या ऐवजी थोडासा ठेचलेला लसूण घालून जर ही भेंडी तुम्ही फ्राय केली तर अप्रतिम अशी चवीला कुरकुरीत भेंडी तयार होते. बेसन पीठ घालू शकता किंवा कॉर्नफ्लॉवरचा वापर करून देखील भेंडी फ्राय बनवू शकता. आता हा सर्व मसाला भेंडीला लावून झालेला आहे. एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचंय. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी जिरी आणि थोडंसं मोहरी घालून घ्यायची आहे. दोनही जिन्नस छान असं तडतडलं पाहिजे. छान असं तडतडल्यानंतर आपण ठेचून घेतलेला किंवा बारीक चिरून घेतलेला लसूण आपण यामध्ये घालणार आहोत. या भेंडीमध्ये कुरकुरीत तळून तयार झालेला जो लसूण असतो, भाजीमध्ये खाण्यासाठी अप्रतिम अशी चवीचा हा लसूण लागतो. म्हणून यामध्ये आपल्याला लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे आणि मस्त सोनेरी रंग होईपर्यंत कुरकुरीत असा हा तळून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण थोडंसं हिंग घालून घेणार आहोत. हिंगाची फोडणी देखील भेंडीमध्ये खूप छान अशी लागते. छान असं हिंग परतून झालेलं आहे. यामध्येच 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि छान असं सोनेरी रंगावरती आपल्याला लसूण होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर मिनिटभरासाठी याला परतून झाल्यानंतर आपण यामध्ये जी भेंडी आपण मिक्स करून ठेवली होती मसाल्यांमध्ये, ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत. लक्षात ठेवा, अशा प्रकारे जर तुम्ही भेंडी बनवत असाल तर आता आपल्याला मीठ घालायचं नाही. मीठ हे आपल्याला नंतर घालायचं आहे, कारण की आता जर आपण मीठ घातलं तर भेंडीला लगेच पाणी सुटतं. दुसरी गोष्ट म्हणजे भेंडी चिकट असल्यामुळे यामध्ये आपण बेसन पिठाचा वापर केलेला आहे. त्यामुळे सर्व मसाले आणि बेसन पीठ भेंडीला छान असे लागले जातात. 1 ते 2 मिनिटांसाठी भेंडी व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत आणि मग आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घातल्यानंतर यावर झाकण ठेवून मंद आचेवरती एक वाफ काढून घ्यायची आहे. भेंडी आपल्याला इथे जास्त शिजवायची नाही. 1 ते 2 वाफेमध्येच भेंडी मस्तपैकी शिजून तयार होते.
तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करत जा आणि शेअर देखील करत जा। व्यवस्थित भेंडी परतून झालेली आहे। यावर आता आपण झाकण ठेवून घेऊया। 1 ते 2 मिनिटाची वाफ घेऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। फक्त 2 वाफेमध्ये ही भेंडी छान अशी शिजून तयार होते। जास्त या भेंडीला शिजवायचं नाही। यामधील जो कांदा आहे तो देखील खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागतो। त्यासोबतच तयार झालेला कुरकुरीत लसूण फार चविष्ट लागतो। पुन्हा एकदा यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि एक वाफ काढून घेणार आहोत। जवळपास 2 वाफेमध्ये आपण ही भेंडी शिजवून घेतलेली आहे। तर झटपट अशी ही भेंडी चटपटीत बनून तयार झालेली आहे। तर बघा मस्त सुटसुटीत अशी भेंडी तुम्ही देखील बनवू शकता। भेंडीची भाजी तयार झालेली आहे। गॅस इथे आता बंद करून घेतलेला आहे। सोबतच यावर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। लहान मुलांना त्याच प्रकारे मोठ्या माणसांना देखील ही भाजी नक्की आवडेल। टिफिनला त्याच प्रकारे सणावाराला पाहुणे आले तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।